नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आपल्या कोल्हापुरातून. म्हणूनच नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष. मंत्री मुश्रीफांचं स्पष्टीकरण. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदे कागल तालुक्याला एकाच वेळी मिळाली. हा केवळ योगायोग आहे असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. जनतेत कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका असू नये म्हणून प्रांजळपणे खुलासा करीत असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. कागल तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, शेतकरी संघ आणि आता जिल्हा परिषद अशी 4 प्रमुख पदे मुश्रीफ यांच्या कणखर नेतृत्वामुळे कागल तालुक्यात गेली आहेत. यावरून मुश्रीफ यांचे एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे टीकेचा सूर ऐकायला मिळत आहे. कागलच ही सर्व पदे का, असा प्रश्नही सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील बातमी आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्षपदाची निवड. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्षपदाची निवड 20 जानेवारी 2022 रोजी झाली होती. त्यावेळी ही जबाबदारी माझ्यावर सोपवू नये अशी विनंती मी तत्कालीन आमदार PN पाटील, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार KP पाटील, माजी आमदार राजेश पाटील, AY पाटील इत्यादी प्रमुख नेते मंडळी व संचालकांना केली होती. त्यावेळी PN पाटील यांनी अध्यक्ष व्हावे अशी मी सूचना देखील केली होती. परंतु त्यांनी मी आमदार आहे व भोगावती साखर कारखान्याचा अध्यक्षही असल्याने ही जबाबदारी माझ्याकडे न देता मुश्रीफांना स्वीकारावी अशी विनंती केली होती. आमदार विनय कोरे यांनी मुश्रीफांशिवाय पर्याय नाही असे सांगितल्यामुळे तसेच सगळ्या नेते मंडळींनी आग्रह केल्याने मी अध्यक्ष झालो. आता 10 वर्षाच्या बँकिंग रेग्युलेटरी ऍक्ट मध्ये बदल झाल्यामुळे जेव्हा डिसेंबरमध्ये मुदत संपल्यावर माझा कार्यकाळ संपुष्टात येईल. कोल्हापूर जिल्हा बाजार समितीच्या निवडणुकीवेळी अध्यक्षपद क्रमवारीने पहिल्यांदा आमदार PN पाटील यांना करवीर तालुक्याला, नंतर पन्हाळा तालुक्यामध्ये आमदार विनय कोरे यांना हे पद दिले. त्यानंतर राष्ट्रवादीला कागल तालुक्याला हे पद आल्याने सूर्यकांत पाटील हे अध्यक्ष झाले. त्यांनी मुदत संपण्याआधीच आपला राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. तर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीमध्ये निवडणुकीपूर्वीच मी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सतेज पाटील, माजी आमदार KP पाटील आदी मंडळींनी विश्वास पाटील, अरुण डोंगळे या ज्येष्ठ सदस्यांना देण्याचे वचन दिले होते. नंतर एका वर्षासाठी गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांना द्यायचे ठरवून मी त्यांचे नावही जाहीर केले होते. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी महायुतीचा अध्यक्ष करायचा असा आदेश दिला. शेवटी शशिकांत पाटील यांना शुभेच्छा देऊन इटली देशाच्या दौऱ्यावर गेलेल्या नवीद मुश्रीफांना बोलवण्यात येऊन अध्यक्षपद देण्यात आले, असंही स्पष्टीकरण मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहे. पुढील बातमी. गुढीपाडव्याच्या दिवशी कोट्यवधींशी उलाढाल होत असताना शेअर मार्केट कोसळले. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि इराण सोबत अमेरिका-इस्रायल संघर्ष तीव्र झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. गेली सलग 3 दिवस तेजीत व्यवहार करणारा बाजार आज गुढीपाडव्याच्या दिवशी उघडताच कोसळला आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी बाजारात मोठी उलाढाल होत असते. मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी बाजार कोसळला असल्याने गुंतवणूकदारांच्यासाठी हा मोठा आर्थिक फटका मानला जात आहे. सकाळी 9:20 दरम्यान निफ्टी सुमारे 483 अंकांनी घसरून 23,294 वर होता, तर सेन्सेक्स 1,618 अंकांनी घसरून 75,085 च्या आसपास व्यवहार करत होता. बाजार का कोसळला याची कारणे पाहता इस्रायल-इराण संघर्षामुळे ऊर्जा क्षेत्रावर परिणाम झाला आहे. बेंड क्रूडच्या किमती वाढून सुमारे 112.6 प्रति बॅरलवर पोहोचला. कतारमधील महत्वाच्या LNG प्रकल्पाला या संघर्षात मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन फेड कडून आलेल्या कडक भूमिकेमुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आणि बाजार कोसळला असल्याचं कारण सांगण्यात येत आहे. HDFC बँकच्या शेअर्समध्येही आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. सुमारे 8% HDFCचे शेअर्स घसरले. बँकेचे चेअरमन अतनु चक्रवर्ती यांनी अलीकडील काही व्यवहारांबाबत नैतिक कारणे देत पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही घसरण झाली. बँकेने मात्र कोणताही अंतर्गत वाद किंवा सत्ता संघर्ष नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा, जिल्हाधिकारी अमोल येडगे. प्लास्टिक वापरावर कडक निर्बंध घालण्याच्याही सूचना. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे 1 एप्रिल रोजी होणाऱ्या श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पूर्वतयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S उपस्थित होते.
ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधून लाखो भाविक येत असल्याने यंदाचे नियोजन अधिक प्रभावीपणे आणि वेळेत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार माधवी शिंदे यांनी यापूर्वी सर्व विभागांना मागील वर्षाच्या यात्रेदरम्यान केलेल्या कामकाजाचा आणि कार्यवाहीची माहिती दिली. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष डोंगरावरील विविध ठिकाणा भेटी देऊन पाहणी केली. यात्रेदरम्यान पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक वापराबाबत कडक निर्बंध घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असून डोंगरावर स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पिण्याचे पाणी आणि शौचालय व्यवस्थेची ठिकठिकाणी सोय करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. विशेषतः दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगांचे योग्य नियोजन करून त्या ठिकाणी सावली आणि पाण्याची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून मार्गदर्शन केले. या बैठकीत प्रामुख्याने भाविकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस प्रशासन, आरोग्य सुविधांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व CPR रुग्णालय आणि प्रवासाच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व KMT परिवहन विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. पुढील बातमी आहे महाराष्ट्रभर गुढीपाडव्याचा जल्लोष. मराठी नववर्षाचे दिमाखात स्वागत. ठिकठिकाणी शोभायात्रांनी वाढवली रंगत. महाराष्ट्रात आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबईतील गिरगाव, दादर, डोंबिवली येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या असून पारंपरिक नऊवारी साड्या नेसून महिलांनी बुलेट रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील मिरवणुकीत हजेरी लावली. ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर अवघ्या महाराष्ट्रात गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. घराघरात पुरणपोळी आणि श्रीखंडाचा गोडवा दरवळत असून महाराष्ट्रात सगळीकडे आनंद पाहायला मिळत आहे. पुढील बातमी आहे इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा नवा टप्पा. युद्धाच्या आघाडीवर काही महत्वाच्या बातम्या. इराण अमेरिका युद्धाने आता आर्थिक आणि ऊर्जा युद्धाचे रूप धारण केले आहे. इस्रायलने इराणच्या महत्वाच्या गॅस क्षेत्रावर भीषण हल्ला केल्याने संपूर्ण आखाती देशांमध्ये खळबळ माजली आहे. या हल्ल्यामुळे बिघडलेली स्थिती पाहता सौदी अरेबियाने गरज पडल्यास लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान अमेरिकेच्या पेंटॅगॉनने या युद्धासाठी $200 अब्ज अवाढव्य निधीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हा आकडा इराणच्या एकूण GDPच्या 50% एवढा आहे. युद्धाच्या पहिल्याच आठवड्यात अमेरिकेने $11 अब्ज खर्च केले असून हे युद्ध जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महागडे ठरत आहे. राजकीय आघाडीवर अली लारिजानी यांच्या हत्येनंतर इराणचे सर्वोच्च नेते मुश्तबा खामिनी यांनी रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल अशा आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणने तुर्की, इजिप्त आणि पाकिस्तानशी संवाद साधून प्रादेशिक समन्वयाचे आवाहन केले आहे. तर UAE कडून नुकसान भरपाईची देखील मागणी केली आहे. अमेरिकेने या युद्धात अधिक लष्करी बळ उतरवण्याचे संकेत दिले असून संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.